नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप जबरदस्त आणि धमाकेदार आपण ट्विस्ट पाहणार आहोत. लेटेस्ट प्रोमो आत्ताच मालिकेचा रिलीज झालेला आहे आणि त्या मालिकेमध्ये आता सारंगच्या भेटीला आलेल्या आता इकडे राजकुमारला इकडे सावलीने मध्यरात्री चांगलाच धडा शिकवलेला आहे. त्याच्या कानपट्टीत हाणत त्याला आता चांगली जन्माची अद्दल घडवलेली आहे. हे सविस्तर काय घडलं, असं मालिकेमध्ये काय घडलेलं आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत प्रेक्षकांनो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता भैरवीने एक असं डॉक्टर बोलवलेला असतो जो की आता इकडे खंड्याची ट्रीटमेंट करत असतो आणि खंड्याची ट्रीटमेंट करत असताना मात्र आता त्याने भैरवीला असं सांगितलं आहे की हे जर इंजेक्शन आपण दिलं तर यानं आता खंड्या काही क्षणासाठी का होईना शुद्धीवर येतो. आणि आता भैरवीने खंड्याच्या जीवाशी खेळत मात्र इकडे आता खंड्याला ते इंजेक्शन दिलेलं असतं आणि काही वेळेसाठी मात्र इकडे आता खंड्या शुद्धीवर आलेला असतो. आणि आता खंड्या शुद्धीवर येताच लगेच तिला भैरवी विचारते की खंड्या बोल ना, बोल, काय सावलीची मुलगी जिवंत आहे, मग कुठं आहे ती? त्यावर आता लगेच आता ते भैरवीला सांगते की ओवी हीच सावलीची मुलगी आहे आणि तेव्हा तो पुन्हा बेशुद्ध अवस्थेत पडून जातो. आता इकडे घाबरलेली जी काही ही मोनिका भैरवी असते ती मात्र आता लगेच राजकुमारला कॉल करते आणि बोलते की राजकुमार कुठं आहेस तू? त्यावर राजकुमार बोलते काय झालं, काही क्रिटिकल कंडिशन आहे का? अगं तुला माहिती नाही, माझा इकडे एक असा खूप इम्पॉर्टंट प्लॅन फसला होता म्हणून मी इकडे कामानिमित्त आलो, पण मी आता आज मध्यरात्रीच परतणार आहे आणि लवकरच तुला येऊन भेटतो. त्यावर आता इकडे लगेच भैरवी बोलते तुला माहिती आहे का इथं काय झालं? सारंगचा ॲक्सिडेंट झाला आणि आणखीनसुद्धा तू आलेला नाही आहे. त्यावर आता इकडे लगेच राजकुमार म्हणते की होऊ दे ना गा, मला काय करायचं, बरं मेला तर पूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावरती तरी होणार आणि मात्र मी आयुष्यभर राजासारखा जगणार. त्यावर आता इकडे लगेच भैरवी बोलते की तू राजासारखे जगण्याचे स्वप्न नंतर बघ, तुला माहिती आहे नियतीने काय खेळ खेळलेला आहे? तेव्हा राजकुमार बोलते की काय खेळ खेळला? तुझ्या भावाकडे जी मुलगी आहे ना ओवी, जी त्याला सापडलेली मुलगी आहे, त्याने खंड्या जोडून मारपीट करून ती मुलगी सावलीचीच आहे. ओवी ही सावली आणि सारंगचीच मुलगी आहे आणि नियतीनं पुन्हा तिच्या वडिलाकडेच त्याला भेटवून दिलेला आहे. तेव्हा आता असं ऐकता क्षणी राजकुमारला जबरदस्त असा शॉक भेटतो आणि त्यावर राजकुमार आता इकडे एक प्लॅन करतो की नाही, असं नाही होऊ शकत, हा खंड्या माझ्यासोबत एवढा मोठा गेम नाही खेळू शकत. तर इकडे मात्र आता घरी म्हणजे सावली आता घरी बसलेली असते आणि तिला सविस्तर आता कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या बाळाविषयी आणि खूप अशा चांगल्या आठवणी तिला सारंगविषयी आठवत असतात. तिला रात्रभर झोप नसते लागत, तिला कासावीस झालेली असते की एकदा तरी आपल्याला सारंगला भेटू द्यायचं होतं, म्हणून आता ती त्याच विचारात सतत असते. तर इकडे दुसरीकडे मात्र आता राजकुमारला प्रचंड राग आलेला असतो आणि तेवढ्यातच आता राजकुमार बोलते की नाही, जरी ही ओवी भेटली ना, जरी त्यांचं कुटुंब एकत्रित येणार ना, पण त्या कुटुंबाला मी कधीही एकत्र येऊ देणार नाही. कारण माहिती आहे का भैरवी, त्या अगोदर मी सारंगला या जगातून कायमचं घालून देणार. तू जा, आज मी मोनिकाला कॉल करून विचारलं की हॉस्पिटलमध्ये कोण आहे, पण तू आईला काहीही करून घरी घेऊन जा आणि हॉस्पिटलमध्ये फक्त मोनिका आणि मी असणार आहे आणि आज मध्यरात्री मात्र मी सारंगला या जगातून कायमचं दूर करणार आहे. आता भैरवी बोलते की असं कसं करू शकतोस, काही प्लॅन तर कर. त्यावर आता राजकुमार बोलते की या राजकुमारला काही प्लॅन करण्याची आवश्यकता नाही आहे. तर इकडे आता लगेच हॉस्पिटलमध्ये पुन्हा आता भैरवी भेटायला जातो, ते म्हणजे तिलोत्तमाला. आता तिलोत्तमाच्या चांगल्या गोष्टीत आता चांगल्या चोपड्या गोष्टीत बोलून आता तिचं मन पलटून घेते आणि तेवढ्यातच तिथं राजकुमार येतं. आता राजकुमार खोटी ॲक्टिंग करते, ते म्हणजे इकडे आता तिलोत्तमासमोर आणि बोलते की माझा भाऊ ठीक तर होणार नाही, सांग ना. तेव्हा राजकुमारला आता ही तिलोत्तमा बोलते शांत हो, सारंगला काहीही झालेलं नाही आहे आणि आता तो सध्या आउट ऑफ डेंजर आहे आणि पण तो सध्या शुद्धीवर नाही आला ना, त्याचंच मला खूप टेन्शन येत आहे. आणि इकडे मनातच आता
राजकुमार बोलते की तो कधी आयुष्यात शुद्धीवर सुद्धा येणार नाही, याची काळजी आई मी घेणार. त्यावर आता इकडे लगेच राजकुमारवरती सर्व जिम्मेदारी हॉस्पिटलची देऊन आता निवांतपणे रात्री 12ला आता ही जी काही आहे तिलोत्तमा ती तिथून निघून जाते. आणि तेवढ्यातच आता कॉल करते लगेच. आता घरी गेलेली ही तिलोत्तमा जेव्हा काही आता ही अमृता बघते तेव्हा अमृता बोलते की आई तुम्ही घरी का आल्या आणि सारंगकडे कोण आहे. तेव्हा आता अमृताला लगेच तिलोत्तमा बोलते की हे बघ, मला सारंगने ना म्हणजे राजकुमार तिथं आलेला आहे आणि त्यानेच मला घरी पाठवलेलं आहे की तू थोडा आराम करू नये आणि तो आणि मोनिका तिथं थांबणार. तेव्हा मात्र आता इकडे मोनिकाचे शब्द सरळ जे काही असतात बोललेली असते मोनिका आणि राजकुमारचं जे काही बोलणं या अमृताने आता ऐकलेलं असतं ते बघून मात्र आता तिला खूप हादरल्यासारखं होते. रात्रभर झोप लागत नाही म्हणून आता मध्यरात्री ती सावलीला कॉल करते आणि आता सावलीला बोलते की सावली तू कामात तर नाही आहेस ना, झोपली तर नाहीस ना, तू बरी आहेस ना आता. त्यावर आता इकडे सावली बोलते काय झालं वहिनी, तुम्ही मला एवढ्या रात्री कॉल केला, सर्व ठीक तर आहे ना, सारंग ठीक आहे ना. त्यावर आता इकडे अमृता बोलते की हे बघ सावली, आता मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मी राजकुमार आणि मोनिकाचं बोलणं ऐकलं आणि ते अशा प्रकारे बोलत होते म्हणून ना हे दोघं आता इकडे सारंगकडे थांबलेले आहेत आणि मला ओवीला असं टाकून जाता येत नाही गं. म्हणून तू काहीही झालं तरी हॉस्पिटलमध्ये एक वेळ जाऊन बघशील का की सारंग ठीक आहे का. आणि बबलूसुद्धा तिथं नाही कारण आईने त्याला म्हणजे घरी जाण्यासाठी सांगितलं आणि त्याचा मोबाईलसुद्धा बंद येतो. तू जाऊन बघशील का आता, कारण मला त्या राजकुमार आणि मोनिकावर पूर्ण विश्वास नाही आहे गं, सारंग त्यांच्या ताब्यात चांगला राहणार म्हणून. तेव्हा आता लगेच इकडे आता हा मागचा पुढचा कसलाही विचार आता ही सावली करत नाही आणि सरळ लगेच आपली गाडी काढत आता लगेच हॉस्पिटलमध्ये जाते. तर इकडे मात्र आता हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री आता राजकुमार आणि मोनिका मिळून जेव्हा आता लगेच ऑक्सिजन मास्क जे काही सारंगच्या तोंडावरती असतात आता ते ऑक्सिजन मास्क आता इकडे हा राजकुमार उचलणार तोवरच तिथं सावली येते आणि सावली त्याचा हात पकडत आता असं मी होऊ देणार नाही, माझ्या सारंगला तुमची हात लावायची हिंमत तरी कशी झाली असं बोलत आता जबरदस्त इकडे मात्र आता राजकुमारच्या कानाखाली मारते. तेव्हा राजकुमार बोलते की तुझी हिंमत कशी झाली मला कानाखाली मारायची. तेव्हा सावली बोलते की जेव्हा एका सौभाग्यवती स्त्रीच्या सौभाग्यावर कोणी असं संकट आणतं ना तेव्हा ती स्त्री काय करू शकते ना, याचं हे सर्व उत्तम उदाहरण मी तुम्हा दोघांना सांगते. माझ्या सारंगपासून लांब राहायचं. आता मात्र काहीही झालं तरी सारंगला मी एका क्षणासाठी सुद्धा दूर ठेवणार नाही आहे. तेव्हा आता इकडे राजकुमार बोलते की जेव्हा तू सोडून गेली होती तेव्हा नाही आठवण आली तुला माझ्या भावाची, तो मेलेला आहे की जिवंत आहे. आता तेव्हा लगेच सावली बोलते की आमचं आम्ही बघून घेईन, पण मात्र आताच्या आता तुम्ही या हॉस्पिटलमधून चालतं व्हा, नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणीच नाही. आणि आजपासून मी त्याची बायको आहे. आमचा डायवोर्स झालेला नाही आहे आणि डायवोर्स झालेला नसताना दुसरं लग्न करणं हे कुणालाही मान्य नसते. म्हणून सरकारी नियमानुसार मी त्याची बायको आहे आणि मला जर तुम्ही आता हॉस्पिटलमधून किंवा सारंगपासून दूर केलं तर सरळ मी पोलिसांकडे जाणार आणि तुमची कंप्लेंट करणार आणि हे जे काही कृत्य तुम्ही माझ्या डोळ्यासमोर करत होते ना याची कंप्लेंट देत आता तुम्हाला सरळ अरेस्ट करण्यासाठी सांगणार. म्हणून सांगते सारंगपासून दूर राहायचं, कारण आता मी तुम्हाला चॅलेंज करते की सारंगपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर तुम्हाला सडेतोड उत्तर या सावलीला द्यावं लागणार असं बोलत आता मोनिका आणि इकडे मात्र राजकुमारला चांगलीच जन्माची अद्दल घडवत आता मात्र ही सावली सारंगच्या रक्षणासाठी कायमच तिथं राहणार आहे, ते म्हणजे आता मेहेंदळेच्या घरी. कारण आता जे काही नियम असतात, अटी लागू असतात, डायव्होर्स झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही. आता याच नियम अटीचा वापर करत आता सावली पुन्हा तिलोत्तमाच्या विरोधात जाऊन आणि स्वतःच्या सारंगला वाचवण्यासाठी ती आता राजकुमार आणि मोनिकाला चांगलाच धडा शिकवणार आहे आणि मेहेंदळ्याच्या घरात आता कायमची राहायला जाणार आहे, जोपर्यंत आता शुद्धीवर हा सारंग येत नाही तोपर्यंत. अशा प्रकारे प्रेक्षकांनो इकडे मात्र आता राजकुमारचा डाव फसर खूप मोठं आता रणरागिणी बनत इकडे सावलीने पुन्हा एकदा सारंगचा जीव वाचवलेला असतो. आणि बघत राहा सावल्याची जणू सावली. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.